ऐका ना, कसं ऊन पडले, कसं वाटतंय. भयान ऊन पडलेले ना. आता त्या उन्हासाठी ना एक नवीन ज्यूस केलं आहे मी. नक्की तुम्ही पण ट्राय करा. चला बघूया आपण कशाचं केलं आहे. तर एकदम वाटतंय. कशाचं वाटतंय? आंब्याचं वाटतं ना. आंब्याचं नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे. तुम्हाला दाखवते बघा कशाचं फळ आहे. अहो बेल हो, आपलं बेल जे देवाला वाहतो का महादेवाला, त्याचं बेल फळ आहे. खूप मोठं आणि मी विकत घेतलं आहे ते. खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं बरं का. आणि गोडही खूप आहे. साखर वगैरे टाकायची गरज नाही आहे. हे बघा मी एक बेल घेतलं, त्याला बारीक म्हणजे फोडून घेतलं, त्याचा सगळा गर काढून घेतला आहे. एक कढईमध्ये पाणी घेतलं, त्याचं गर काढून त्याला एक तांब्याभर पाणी टाकून चुरून घेतलं आहे. हातानेच चुरून घ्या, त्यासाठी हात स्वच्छ धुवून घ्या. त्याचं सगळं हे गर काढून घेतलं आहे. आता पुरण चाळणीने सगळा गर आपला रस काढून घ्यायचा आणि गरवरचा ते चोथा आहे का तो फेकून द्यायचा. 2 चमचे साखर टाकायची. साखर टाकायची काही गरज नाही, पण माझी चूल मला गोड जास्त आवडतं. मी साखर टाकली, थोडंसं काळं मीठ टाकलं आहे आणि मस्त थंडगार असं किती छान दिसतो आणि खूप टेस्टी लागतो. आवाज वगैरे काही येत नाही. नक्की ट्राय करा. आवडलं तर सबस्क्राईब करा. चला बाय.